बघा, टी-ई-टी संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी ते टी-ई-टी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी. बघा, जानेवारी 2026 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध पदोन्नतीच्या यादीत समावेश करावा, अशी याचिका विनायक पुरलकरवार व इतर 32 शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. तर त्यानुसार राज्य सरकारला नोटीस. सध्याच्या यादीमध्ये जे 7 ते 10 वर्षे फक्त सेवा अनुभव असलेले शिक्षक आहे, पण याचिकाकर्ते यांना 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यानुसार या पदांवरती किंवा पदोन्नतीवरती यांचा हक्क आहे. तर ही बातमी जी आहे आपण डिटेलमध्ये थोडं समजून घेऊया. तर बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेने पदोन्नतीची एक यादी प्रसिद्ध केली होती. मात्र याचिकाकर्त्या शिक्षकाने जानेवारी 2026 मध्ये टी-ई-टी उत्तीर्ण केली. तांत्रिकदृष्ट्या पदोन्नतीची यादी ही प्रसिद्ध झाली तेव्हा हे शिक्षक पात्र नव्हते, परंतु काही दिवसातच त्यांनी जी ही पात्रता होती ती मिळवली होती. तर त्यानुसार बघा, या सगळ्या गोष्टीवर न्यायालयाने म्हणजे त्यांनी काय निरीक्षण आणि आदेश दिले आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार बघा, न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले की जानेवारी 2026 मध्ये पात्र झालेल्या 33 शिक्षकांचा समावेश नोव्हेंबर 2025च्या पदोन्नतीच्या यादीत करावा. सिनियरिटीनुसार बघा, त्यांना 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे. तर अंतरिम हा आदेश जो आहे तो अंतरिम आहे, म्हणजे अंतिम निकाल नाहीये. या प्रकरणातील तांत्रिक बाबीवर 12 मार्च पर्यंत सरकारला आपली बाजू ही त्याच्यामध्ये मांडायची आहे. ठीक आहे. याचा इतर शिक्षकांवर काय परिणाम होईल? हा केवळ निर्णय 33 याचिकाकर्त्यांसाठी असला तरी यामुळे एक कायदेशीर पायंडा पडू शकतो. जर एखाद्या पदोन्नती प्रक्रियेत शिक्षक पात्र ठरेल तर त्यांना जुन्या प्रलंबित यादीत स्थान मिळावे यासाठी निकालाचा आधार घेता येईल. या प्रकरणातील 12 मार्चची सुनावणी निर्णायक ठरेल, कारण येथे सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल. ठीक आहे. तर बघा, महत्वाची बातमी आहे. अशीच तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.